नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या योजना मित्र चॅनलमध्ये। तुम्ही ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याची वाट पाहत आहात का? 13 मार्च 2026 रोजी 22व्या हप्त्याचे 2000 रुपये यशस्वीपणे जमा झाल्यानंतर आता पुढचा हप्ता कधी येणार याची चर्चा सुरू झाली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 23व्या हप्त्याची संभाव्य तारीख आणि तुमचे पैसे अडकू नयेत म्हणून कोणत्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत याची सविस्तर माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी एक असा हेल्पलाईन नंबर सांगणार आहे जो तुमच्या सर्व समस्या सोडवेल। शेतकरी मित्रांनो, 22व्या हप्त्याचा लाभ कोट्यवधी शेतकऱ्यांना मिळाला आहे। आता 23व्या हप्त्याबद्दल बोलायचे झाले तर मीडिया रिपोर्टर्स आणि तज्ञांच्या मते केंद्र सरकार जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या सुरुवातीला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते। जरी अजून अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी सरकारने तयारी सुरू केली आहे। जर तुम्हाला वाटत असेल की 23वा हप्ता विना अडथळा मिळावा तर या 3 गोष्टी आत्ताच तपासा। पहिलं म्हणजे ई-केवायसी। जर तुमचे ई-केवायसी अपूर्ण असेल तर हप्ता तात्काळ थांबवला जाईल। दुसरं म्हणजे लँड व्हेरिफिकेशन। तुमच्या जमिनीचा रेकॉर्ड सरकारी डेटाशी मॅच होणे गरजेचे आहे। तिसरं म्हणजे आधार आणि बँक लिंकिंग। तुमचे बँक खाते आधारशी लिंक असावे आणि NPCI मॅपिंग सक्रिय असणे अनिवार्य आहे। हे देखील लक्षात ठेवा की जर तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असेल, निवृत्त वेतनधारक असेल किंवा तुम्ही मागील वर्षी इन्कम टॅक्स भरला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार नाही। तसेच घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींनाही याचा लाभ मिळत नाही। काही अडचण असेल तर PM किसान पोर्टलवर नो युअर स्टेटस मध्ये जाऊन तुमची स्थिती तपासा। काही चूक असल्यास एडिट रजिस्ट्रेशन डिटेल्स मध्ये जाऊन ती दुरुस्त करा। नवीन शेतकऱ्यांनी नोंदणी करताना आधार कार्ड, खतवणी आणि बँक पासबुक जवळ ठेवावे। जर तुम्हाला मोठी तांत्रिक अडचण येत असेल तर सरकारने जारी केलेल्या 155261 या हेल्पलाईन नंबरवर कॉल करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा आणि आपल्या योजना मित्र चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।